जय श्रीकृष्ण. तर ही मुरली मनोहरची गोष्ट कृष्ण सुदामा कथेतली अगदी फार रेअर ठिकाणीच आलेली. दिस इज पार्ट 3 of 3. आज ही संपवू आपण. तर पहिल्या भागात आपण पाहिलं की सुदामाचं बॅकग्राऊंड कॉन्टेक्स्ट आणि तो निघाला शेवटी द्वारकेला जायला वसुंधरेच्या म्हणण्यावरून. दुसऱ्या भागात आपण पाहिलं की रुक्मिणीच्या खूपच अनुनय विनयवरून शेवटी श्रीकृष्ण तयार झाला की सुदाम्याची वाटचाल थोडी हलकी करायला, सोपी करायला, त्याचं मन बहलवायला मुरली मनोहर नावाच्या एका गुजराती व्यापाऱ्याच्या रूपात त्यांनी त्याचं टाईमपास करून आणि काही युक्त्या करून, मदत करून, खायला लावणं, झोपायला लावणं वगैरे सगळं करून. तर ते एक दोन छोट्या गोष्टी ज्या त्याच्यात राहून गेल्या त्या की ते जेव्हा बसतात तो जेव्हा हा येतो सुदामा आंघोळ करून येतो सकाळी पहाटेच्या वेळी, इकडे हा मुरली मनोहर बासरी वाजवत बसला असतो पहाटेची, ज्याच्यामुळे तो सुदामाला उठवतो बासरीने आणि डोळे बंद करून बासरी वाजवत असतो मुरली मनोहर. सुदामा येतो शेवटी तिथे आंघोळ वगैरे करून तो पाहतो तो खूप मोठा नाग फणा उघडून अगदी जवळ कृष्णाच्या समोर त्याच्याकडे तोंड करून बघत उभा असतो. तर याच्या तोंडचं पाणीच पळते आणि एक शब्द फुटायला खाली नाही. खूप घाबरलेला असतो सुदामा की आता कोणत्या क्षणी याला हा फणा मारेल आणि कोणत्या नाही. म्हणून मोठ्या मुश्किलीने तो त्याला काहीतरी तोंडाने शब्द करून थांबवतो त्याला मुरलीला. त्यांनी तो डोळे उघडतो पाहतो समोर नाग. तर म्हणतो काय झालं रे सुदामा, म्हणजे ते सुदामाजी वेपरवर. तो म्हणतो ब्राह्मण का बरं तू एवढा घाबरला? तो म्हणतो अरे तुझ्या समोर एवढा मोठा नाग दिसत नाही आहे का? तो म्हणतो हो दिसतो आहे ना, तो एन्जॉय तुझ्यासारखं सगळ्यांसारखं तो संगीताचा आनंद घेतो आहे, काय त्यात काय घाबरायचा? तो नाही ऑब्विसली तुला त्याला खूप भीती वाटत असते सुदाम्याला. तर मग मुरली मनोहर त्या नागाला म्हणतो की नाग देवता, तुम्ही माझ्या मित्राला खूप भीती होऊन वाटून राहिले, तर तुम्ही असं करा, नाही तर आता चालले जा, मी आता बासरी वाजवणं थांबवतो. आणि तो नाग निघूनही जातो. मग ती याला खूपच मोठं आश्चर्य वाटतं की कसा हा विचित्र माणूस आहे, काय आहे याच्याजवळ जादू म्हणून. पण अजूनही त्याला ते अजिबातच स्ट्राईक नसते झालेलं कुठल्याच प्रकारे. आणि असं एनिवे सगळं करत करत शेवटी सकाळी आता आज शेवटच्या दिवसभराची यात्रा आणि रात्रीपर्यंत पोहोचू, संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत द्वारकेला निघतात. तिथे पुन्हा याला मायेमुळे विसरून गेलेला असतं सुदामा, त्याचं खरं स्वरूप वगैरे. त्याच्यामुळे वैतागून थोडा फ्रस्ट्रेटेड झाला असतो मुरली मनोहरसोबत 2 दिवस त्याच्यासोबत राहून की पूर्ण वेळ बोलणं, पूर्ण वेळ काही गोष्टी सांगणं, पूर्ण वेळ जबरदस्ती करणं, हे खा नाही तर इथे झोप नाही तर असं बस, आणि पूर्ण गाणे म्हणणं की आपल्या बायकोबद्दलच बोलत राहणं, की याला काही धर्माच्या गोष्टी विचारणं, चॅलेंज करणं, तर्क वितर्क करून तो सतत म्हणतो बाबा तुझ्या सांगतीत राहिलं तर माझी बुद्धी भ्रमिष्ट होईल म्हणून. तर म्हणतो तू असं तुझ्या मार्गाने जा, मी जातो माझ्या. तर म्हणतो अरे नाही मुरली मनोहर म्हणतो असं नाही, आता इथं नदी पार करावं लागेल, तर तुला नदी जर माझ्यासोबत नावेत बस, मी तसंही नावाडी हायर करतो पैसे देऊन, तर त्याला काय फरक नाही पडणार एक माणूस की 2 माणूस. तर म्हणतो नाही मला झालं, आता मला अजून तुझे काय उपकार नको आहे, तू जा. तर म्हणतो अरे तुला 18 कोस अजून पायी चालावं लागेल त्याच्या अराउंड जायला, खूप लांबून जाईल तुझी यात्रा, ऐक माझं. असं कसं बसं करून त्याला पटवत होतो. कारण इकडे रुक्मिणीची खूप इच्छा असते की याला कमीत कमी त्रास हवा, पायात चपला नाही आहे, काहीच नाही, खायला प्यायला नाही आहे. शेवटी तो बसतो आणि पूर्ण वेळ नदी क्रॉस करत फ्रस्ट्रेटेड सुदामा की याच्या नादी लागून कशाला, आणि हा पूर्ण वेळ आनंद घेत असतो मैत्रीचा लपून छपून. असं करून शेवटी ते पोचतात दुपारपर्यंत. नावेमुळे गेल्यामुळे थोडं लवकर पोचून जातात, संध्याकाळी दुपारची वेळ द्वारकेला. तर मुरली मनोहर म्हणतो की चला बस झाली, इथपर्यंतच आपलं साथ होता, पण मी आता जातो माझ्या घरी, आता मला आठवडाभर काढावं लागेल, मग जाईल मी तिला आणायला पुन्हा माझ्या लक्ष्मीला. तर तो म्हणतो अरे मग त्याला खंत वाटायला लागते सुदाम्याला की यांनी कम्फर्टेबल ते केली मात्र आपली यात्रा, आणि ॲप्रिहेन्सिव्ह नव्हतं वाटत, काही विचारा नाही लागलं कोणाला वगैरे. तो म्हणतो बरं तू असं कर ना, मला तू निदान कृष्णाच्या महालापर्यंत तर सोडून दे, मग तू जा तुझ्या घरी. मुरली मनोहरला म्हणतो सुदामा. तर तो म्हणतो अरे कृष्णाच्या महालाला मला सोडायची काय गरज आहे, इथला बच्चा लहान
कोणालाही विचारतो, सगळ्यांना माहिती आहे की द्वारकाधीश कुठे राहतात म्हणून. तर तुला कोणी दाखवून दिला, आता माझी वेळ झाली तर मी जातो म्हणून. तो निघून जातो असं म्हणून. ठीक आहे म्हणतो सुदामा. मग थोडी गंमत असते की तो पहिल्यांदा एवढ्या मोठ्या शहरात आलेला असतो आणि ते इतकं सगळं ऐश्वर्य संपन्न शहर, निरनिराळ्या वस्तू, दुकानं, सगळे घोडागाडी, आवाज, खेळणारे मुलं, धनवान व्यापारी, जसं आपण आता एखाद्या प्रोफेशनल बिग ॲपल सिटीमध्ये जातो तसं. तर भांबावून जातो, ओव्हरवेल्म होतो. पण एनिवे असं करत करत तो एका ठिकाणी तहान लागली म्हणून एका विहिरीवर पाणी प्यायला जातो आणि पाणी पिल्यावर विचारतो. तिथे 4 यंग मुलं, तरुण लोक गोष्टी करत उभे असतात. इथे द्वारकाधीशचं घर कुठे आहे, महाल कुठे आहे म्हणून. तर म्हणतो द्वारकाधीशचा महाल विचारून आला, तू इथला नाही आहे का, दुसरीकडून कुठून तरी आलेला दिसतोय. तो म्हणतो हो, मी थोडं बऱ्याच दुरून गावाहून आलो आहे, वृंदापुरी नावाच्या. तर कोण आहे, तुला काय हवं द्वारकाधीशच्या तिथे? आत्ता जाऊन नाही, ते संध्याकाळी येतात. काही दान पुण्य तुला, किंवा उद्या सकाळी आला तर तुला मिळेल जे काय हवं असेल ते. ब्राह्मण दिसतोय तू, फाटके कपडे जरी असले तरी. तो म्हणतो नाही नाही, मी दान वगैरे नाही मागायला आलो आहे, मी तर त्याला भेटायला आलो आहे. तर भेटायला म्हणजे कसं? म्हणतो तो माझा मित्र आहे कृष्ण. तर याला आश्चर्य वाटते की हा इतका जास्ती दरिद्र ब्राह्मण, अक्षरशः मळके फाटके कपडे, बेअरली शरीर झाकणून राहिला, पायात चपला नाही, चेहरा पडलेला लंगडून राहिला, बारीक चेहरे खाडकुळा. म्हणतो कृष्ण माझा मित्र आहे, मी त्याला भेटायला आलो आहे. तर ते आपसामध्ये बोलतात बाजूला जाऊन की काहीतरी एक त्याला वेड लागला आहे की काहीतरी गडबड आहे म्हणून. तर ते म्हणतात ठीक आहे, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे. दाखवून देतात रस्ता त्याला, घे तिकडे, इथून जा, उजवीकडे वळ, डावीकडे वळ, मग सरळ जातं मिळून जाईल. म्हणतो ठीक आहे. आणि मग तो असं जात असतो तेव्हा ते पुन्हा एकमेकाशी हसून बोलतात की खरोखर वेडा आहे, डोकं फिरला आहे म्हणून. ते याचे सैनिक त्याला हाकलून देतील म्हणून, राजदरबारापर्यंत काय तर महालाच्या आतही नाही पाय ठेवू देणार म्हणून. तर तिथे त्याच्या मनात एकदम खसकन संशय जागृत होतो सुदाम्याचे की अरे असं तर नाही होणार, अपमान तर नाही होणार. आणि जातो, शेवटी त्याच्या मनात खूप द्वंद्व सुरू असतात. पण पोहोचतो त्या द्वारपालापर्यंत आणि म्हणतो की मला कृष्णाला भेटायचं आहे. ते लांब असतो महाल, कारण म्हणजे असा बगीचा वगैरे, हे ते चालण्याची जागा वगैरे. तर म्हणतो द्वारपाल म्हणतो कोण आहे तू, कशाला भेटायचं, ही वेळ भेटायची वेळ नाही आहे, कशासाठी आला आहेस, कुठून आला आहे? तर पुन्हा सिमिलर डायलॉग, मी असा आहे, इथून आलो आहे, कोण आहे, माझे मी त्याचा बालपणचा एकदम सखा आहे, मित्र आहे, चाइल्डहुड फ्रेंड, फास्ट फ्रेंड. तर सेम थिंग हॅपन्स अगेन. सगळ्या सैनिकांना, द्वारपालांना गंमतच वाटते की काहीच्या काही याला बहुतेक वेळ लागला आहे म्हणून. तर ते त्याला असं त्याची अरेतुरे करून चितू करत असतात. पण त्या तिकडून अक्रूर येत असतो. आणि अक्रूर म्हणजे त्यांचा सेनापती कृष्णाचा, ज्यांनी अक्रूराने श्रीकृष्णाला वृंदावनमधून नंद यशोदाकडून मागून आणून कंसाच्या ऑर्डरवर पहिल्यांदा त्याला कंसाला भेटायला आणलं होतं. कंसाचा बेत होता की कृष्णाला मारायचा. ते कोवलिया पीड, हत्तीखाली किंवा चाणूर, मुष्टिक यांच्या हातून मल्लयुद्ध करून वगैरे ते सगळं. पण उलटच झालं होतं. ते मला माहीतच आहे की त्या हत्तीलाही त्यांनी मारलं आणि मुष्टिक चाणूरचाही बलराम कंसाला कृष्णाने. तर एनिवेज तो अक्रूर असतो, ज्याला अक्रूराची पण एक वेगळी गोष्ट आहे, सुंदर खूप सुरेख गोष्ट आहे त्यावेळेची, की कसं त्याला केवढा संशय होता आणि कसं त्याचं संशय निवारण झालं आणि कसे त्याला नारायणाचे दर्शन झाले कृष्णामध्ये त्या यात्रेतच. पण ती पोटकथा नंतर केव्हा तरी सांगू. पण अक्रूर येत असतो आणि तो पाहतो की मजा करून राहिली एका ब्राह्मणाचे. तर त्याला ते बरोबर नाही वाटत. ते म्हणतं आपल्या कृष्णाच्या राज्यात अशी खिल्ली नाही उडवायची ब्राह्मणांची. कोण आहे, काय, विचारपूस करतो, आस्थेने विचारतो, मान सन्मान देतो. तर शेवटी मोठी हिंमत करून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शेवटचा प्रयत्न म्हणून सुदामा सांगतो त्याला की नेहमी असा आहे, इथून आलो आहे, ह्याच्यासाठी आलो आहे वगैरे. तर अक्रूर म्हणतो बरं ठीक आहे, असं करू, एक पहारेकऱ्याला पाठवू आपण चपराशाला, चौकीदाराला, हवालदाराला, कृष्णाचा निरोप पाठव. आणि तसं असेल काही ते का तर कृष्ण पाठवेल निरोप की यांना घेऊन या म्हणून, तर मग यांना घेऊन जा म्हणून. तर तो म्हणतो ठीक आहे.
तो पहारेकरी जातो, अक्रूर निघून जातो आणि बराच वेळ होतो, 5-10 मिनटं होतात म्हणजे, तरी काही तो येत नाही. आणि इकडे सुदामा खूपच उतावेळा झालेला असतो. त्याच्या मनातलं संशयाचं भूत खूपच तोपर्यंत वाढून गेलेलं असतं. त्याला भीतीही वाटते, मान सन्मानही, त्याचा अहंभाव खूप जागृत होतो, अहंकार, की नाही. आणि मुख्य सगळ्यात त्याला वाटते की मला माझ्या मित्राला खजील नाही करायचा आहे, माझ्यामुळे त्याला लाजिरवाणी नाही करायचं. त्याला तर इतके दिग्गज कोणी कुठून भेटायला येतात आणि आज त्यांनी ओळखलंही मला आणि घेतलंही जरी आतमध्ये, तरी काय वाटेल, त्याच्या इतक्या संपन्न राणे आहेत, सुंदर आहेत सगळ्यांना कसं वाटेल की माझ्यामुळे माझ्या मित्राला खाली बघावं लागेल. तर नाही, बरंच झालं, 15 मिनटं झाले, अजून तो पहारेकरी परत नाही आला आहे. असं करू, आपण चुपचाप इथून पडता पाय काढून निघून जाऊ. म्हणून तो आला त्या वाटेने परत जायला लागतं, निघून जातो तिथून बेसिकली. इकडे याला वेळेच्यासाठी लागलेला असतो की तो शोधत कृष्ण कुठे आहे मंदिरात, त्या महालात, तिकडे जाऊन शेवटी लक्षात येतं की त्याची आता ही जेवायची वेळ होते आहे, म्हणून तो बसला आहे वेगळ्या आतल्या जिथे कुठे त्यांच्या अंतर्गृहामध्ये. तिन्ही राणे आता त्याला वाढतील जेवायला वगैरे, त्यांचं जे काय सागर संगीत पद्धत असेल राजा महाराजांची. तर शेवटी तो पोहोचतो तिथपर्यंत माहिती काढत पहारेकरी, आणि बिलकुल बसला असतो कृष्ण, आणि त्याला तयारी करतच असतात, डोक्यावर मुकुट, हातात कंकणा, आणि आता तिथून तो जेवायला बसेल वगैरे असं. तितक्यात हा पहारेकरी तर म्हणतो मला एक निरोप होत आहे. म्हणतो काय निरोप आहे, तर तो सांगतो, मग खूप सुंदर एक काव्य म्हणतो तो, म्हणजे अगेन हे जे कवी होऊन गेले आपले सूरदास सारखे वगैरे, त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे. तो म्हणतो की एक द्वाराशी एक फाटके वस्त्र घातलेला मळका असा एकदम गरीब दरिद्र लडखडणारा ब्राह्मण हडकुळ उभा आहे, आणि तो म्हणतो की मला कृष्णाला भेटायचं आहे, तर परमिशन आहे का, परवानगी आहे का. तर कृष्ण खूपच आश्चर्याने त्याला विचारतो की कृष्णाच्या राज्यात ब्राह्मणाला त्याला परवानगीची आवश्यकता केव्हापासून लागली. त्याला राग येतो थोडा, कृष्णाला म्हणजे रागावतो त्याला की असं कसं मी त्यांना ट्रीट करून आले. तर तो म्हणतो नाही, ब्राह्मणाला आम्ही कधीच नाही रोकत, पण हा ब्राह्मण नाही वाटत, आम्हाला सगळ्यांना वाटतं की हा वेडा आहे म्हणून, कारण की शक्यच नाही तो काहीचे काही बोलून राहिला आहे. तर तो म्हणतो असं काय कायचे काही बोलून राहिला आहे, कृष्ण विचारतो. तो म्हणतो नाही, मला म्हणायलाही बोलायलाही थोडी लाज वाटते आहे, पण कसं सांगू म्हणून. तो म्हणतो नाही सांग, काय म्हणतोय तो, कोण आहे, कशाबद्दल, काय मागणं आहे त्याचं, त्याला दान हवं आहे काय हवं आहे, घरी इथे घेऊन ये. तर नाही, तो म्हणतो आहे महाराज की तो तुमचा मित्र आहे म्हणून, नुसता मित्र नाही, घनिष्ठ मित्र आहे, बालमित्र आहे, एवढं की तुम्ही सोबत एका खोलीत राहायचे वगैरे. आणि ते तर ऑब्वियस आहे की शक्यच नाही म्हणून. तुम्ही तो वसुदेव देवकी पासून म्हणजे कंसवधानंतर राजकुमार हे ते सगळंच. तर त्याच्यावरून आमच्या लक्षात आलं की ह्या काहीतरी एक तर बदमाश आहे किंवा वेडा आहे म्हणून. पण अक्रूराने म्हटलं म्हणून मी आलो विचारायला. तर कृष्ण म्हणतो अच्छा कोण असू शकतं, काय नाव काय सांगितलं त्यांनी त्याचं नाव. तो म्हणतो सुदामा. तर जसं याचा सुदामा पूर्ण होईस तर इतका थरारून कृष्ण एकदम उभा होता ताडकन त्या सिंहासनावरून, आणि रोमांचित आणि घळघळ डोळ्यातून अश्रू, आणि ते कंकण राहिले बाजूला, मुकुट अर्ध पडून गेलेलं, पायात खडावा न घालता तसाच धावत सुटतो. आणि आजपर्यंत कोणी त्याला पाहिलं नसतं तसं इतका उतावळा झालेला, इतका पेशंट, इतका शांत, इतका समजदार, गंभीर, धीर, धैर्यवान कृष्ण अगदी एखाद्या लहान मुलासारखा बेचैन होऊन धावत सुटतो की अडथळतो, खाली पडतो, शेवटी एकदम ठेच लागून पायात उपरणं स्वतःच येऊन, लक्ष नसलेला, आणि नोकरांच्या मध्ये एकदम टक्कर होते, सांड-उबड होते, कारण एका खोलीतून त्या खोलीत पटपट लवकरातल्या लवकर शॉर्टकटनी जायला. सगळे असे पाहत की अरे काय झालेलं, सुदामा नाव घेतल्याबरोबर धावत सुटला आणि त्या एवढ्या मोठ्या बगीच्यातून धावत जातो त्या महालाच्या मुख्य द्वारापर्यंत,
आणि घळघळ रडत आवाज देत हात समोर करून, सुदामा सुदामा तू कुठे आहेस, केव्हा आलास, तिथे काय, असं म्हणजे कोण, कोणाबद्दल, काय झालं याला. सगळे स्तब्ध, अचंबित, आश्चर्यचकित आणि सावधान होऊन जातात की काहीतरी काय झालं समजून नाही राहिलं. तो पोहोचतो त्या द्वारापर्यंत आणि म्हणतो, सुदामा कुठे आहे, सुदामा कुठे आहे, रडत रडत. आजपर्यंत याला रडताना नाही पाहिलं, एवढा मोठा माणूस, राजा, सगळ्यांना रडवणारा. तर ते म्हणतात तो तर निघून गेला वेळ झाली म्हणून. तर बरं झालं, कारण आम्हाला कठीण होतं तर त्याला हाकलून लावणं. तर तो म्हणतो, कुठे गेला, कुठे गेला, निघून कसा गेला, नाही 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 नाही, निघून नको जायला, कसं शक्यच नाही. ते म्हणते या दिशेने गेला वा बहुतेक तो बाजाराच्या बाजूने गेला असेल. तर हा तसाच धावत सुटतो, दगडातून, रस्त्यातून, कशातून, सुदामा 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 करून. सगळे नगरातले, गावातले, आपले ते शेजार पाजारचे लोक पाहतो, अरे बापरे, आपला महाराज, आपला राजा, ह्याच्या पायात चपला नाही, ह्याचं उपरणं खाली पडलेलं आहे, अंगात सदरासुद्धा नसतो घातलेला, डोक्यावर मुकुट नाही, हातात कंकण नाही. आणि काय झालं, कोणाच्या मागे धाव सुटला. खूप सारा वैरा इकडे तिकडे शोधत, धावत, आवाज देत जातो, पाहतो, सुटतो. आणि शेवटी दुरून जोरात आवाज देतो, सुदामा. तर तो ब्राह्मण एकदम थांबतो, स्तब्ध होऊन मागे वळून पाहतो. त्याच्याकडे धावत येताना हा एकदम सुंदर, श्याम सुंदर धावत 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 येत असतो. आणि याच्या पुढचा प्रसंगी मी माझ्या शब्दात नाही वर्णन करू शकत, इतका जास्ती हृदयगम्य आणि संवेदनशील आहे की इतक्या ओलावा, इतका प्रेम, इतका आकंठ न्हावून एकमेकाच्या प्रेमाश्रूमध्ये जातात दोघं जण. आणि अख्खं बाजार त्यांच्या भोवती गोळावून सगळे पाहत असतात की बापरे, काय हे मैत्रीचं उदाहरण समोर दिला जात आहे. म्हणून की हे दोन टोकं अक्षरशः दोन प्रकारचे लोक जसे राहू शकतात. एक अक्षरशः संपूर्ण वैभव संपन्न, सौंदर्य संपन्न, सर्व गुण संपन्न, आणि दुसरा अक्षरशः त्याच्या दुसऱ्या टोकाचा. आणि इतके चिपकून राहिले सतत की सोडायला खाली नाही. आणि तिकडे तो रुक्मिणीला सांगत असतो की बस रुक्मिणी, मला हेच उदाहरण सिद्ध करून दाखवायचं आहे की प्रेमामध्ये, मैत्रीमध्ये इतकं घनिष्ठ नातं असतं की तिथे मग अक्षरशः देवाची आणि भक्ताची जरी गोष्ट प्रेम असेल तरी ते इतके एक होऊन जातात आणि होऊन जातील की कठीणून जाईल लोकांना सांगणं की हे दोघांपैकी देव कोण आहे आणि भक्त कोण आहे म्हणून. आणि अक्षरशः असं लोकांना वाटायला लागतं की ज्या अर्थी हा कृष्ण याला इतका चिपकून राहिला, इतका बिलगून राहिला, इतका रडून राहिला, इतका पुन्हा पुन्हा त्याला जवळ घेऊन राहिला, त्या अर्थी हा नक्कीच कृष्णापेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे. तर खरंच कन्फ्युजन होतं की ॲक्च्युअल खरा देव कोण आहे या दोघांपैकी, देव कोण आहे आणि भक्त कोण आहे. आणि मी त्यांचा खूपच संवाद होतो, एक गहन संवाद होतो दोघांचा. सुदामा सतत म्हणतो, नाही नाही बस, मी नुसतं याच्यासाठी आलो होतो तुझी भेट घ्यायला, आणि मला भेटीपेक्षा अजून जास्ती मिळालं, तुझं आलिंगन मिळालं, तू माझी अब्रू राखली, माझी लाज राखली, एवढ्या पब्लिकली सगळ्या लोकांसमोर तू मला आवाज देऊन मिठी मारून सिद्ध केलं की आपली मैत्री जशीच्या तशी आहे अजूनही, आणि याच्यापेक्षा तर मी अजून काहीच नाही मागू शकत, विचार नाही करू शकत. आणि कृष्ण मात्र त्याला काही केला सोडायला खाली नाही की नाही नाही, तुला आता इथं राहावंच लागेल, माझ्यासोबत थांबावंच लागेल. शेवटी मनवून कृष्ण त्याला रथात बसवून घेऊन जातो आपल्या महालात. आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात एखाद जसा काही सम्राट आला असेल इतक्या भव्य दिव्य प्रकारे नगारे, दुंदुभी आणि शनाई आणि फुलांचा वर्षाव आणि पंचामृतानी स्नान, त्याला नवीन कपडे, पंचपक्वान्न, तो सरा नेऊन स्वतःच्या सिंहासनावर बसवतो. पूर्ण द्वारकेतल्या कृष्णाच्या सिंहासनावर सुदामा स्वच्छ आंघोळ केलेला प्रसन्न चित्त विराजमान. त्याच्या आधी जेव्हा नुकतंच घरी गेलेलं असतं तेव्हा तो बसवतो त्याला आणि त्याच्या पायाशी बसतो. तर सुदामा घाईवरून म्हणतो, अरे तू काय करतोय राजा, तू राजा आहे, मी तुझ्या पायाशी बसायला हवं, परत तू माझा देव पण आहे, मी तुझा इष्ट, तू माझा इष्ट आहेस. तो म्हणतो, नाही नाही नाही, तू ब्राह्मण आहेस, बस. त्याच्या पायाशी बसून कृष्णाच्या लक्षात येतं, दिसतं की याच्या पायात
खूप रक्तबंबाळ झालेले आहेत. तर तो त्याचे पाय स्वतःच्या हातात घेतो आणि बघायला लागतो तर खूप काटे, कंकर, काचेचे तुकडे, रक्त. तर त्याला इतकं रडू येतं की अक्षरशः तो आपल्या अश्रूंनी त्याच्या चरणांचा अभिषेक करतो असं दाखवलं आहे, लिहिलं आहे. आणि रुक्मिणी, सत्यभामा, जामवती तिन्ही राण्या गदगद होऊन जातात की तोंडातून शब्द नाही फुटत की इतकं मित्रप्रेम पाहून त्यांच्या नवऱ्याचं त्यांच्या गरीब मित्राप्रती. आणि तो मग रुक्मिणीला म्हणतो की इशारा करतो की पटकन तू सुई वगैरे घेऊन ये, त्याच्या पायातले काटा काढायला लागतील. ती समजून जाते, ती जाते शोधत आणतच असते, पण थोडासा वेळ लागतो. हा इतका उतावळा होतो की अक्षरशः दातांनी तोंड त्याच्या पायाला, इतका खराब पाय, मातीतले चिखलातले, सरळ सरळ तोंडाने काटे काढायला लागतात दातांनी धरून बारकाईनी. तर सगळे पाहत राहतात की अरे हा देव आहे की कोण आहे की याच्या पायाला तोंड लावून त्याचे काटे काढून आला. आणि असं त्यांची मैत्रीचं प्रदर्शन दाखवलं आहे. आणि मग 1-2-3 दिवस थांबून खूप गप्पा गोष्टी कॅचअप करून खूप प्रयत्न करतो कृष्ण त्याच्याकडून मनातून काढून घ्यायला की काहीतरी माग म्हणून, कसे आहे फॅमिली, ठीक तर आहे ना, काही ना काही तर कमी असेल, काय हवं सांग मित्र. आणि हाही पठ्ठा बहादूर की काही केलाय एका तोंडाने हो की चू नाही करत, काहीच मागत नाही त्याला. शेवट मग जायच्या वेळेला हे लक्षात येतं की यांनी काहीतरी स्वतः जो ठेवलेला आहे, ते जे त्यांनी कृष्णासाठी पोहे नेले होते तो भाग राहिला आहे. तर असं करू की मला वाटलं 3 भागात संपेल ही गोष्ट, पण एक उद्या 4था भाग करून त्यात नक्की मात्र संपवू. सुरुवात फक्त ह्या मुरली मनोहरचं सांगायला केली होती, पण ती कथा इतकी सुंदर आहे, किती वेळा ऐकली तरी याचं अमृत संपत नाही, म्हणून ती मी पूर्णच्या पूर्णच कथा इथे उलगडतो आहे. जय श्रीकृष्ण.